करायचं. चहाचं बघा. अगं काय नाही ग, तुला भेटायचं होतं, तुझ्याशी जरा गप्पा मारायच्या होत्या म्हणून बोलवलं. काय गेली 3 वर्ष सलग ह्या बाजूच्या 5 गावांमधून मीच सरपंच म्हणून निवडून येते. आता त्याचा नियमच असा आहे ना, जेवढा जास्त पैसा ओतला, जेवढी जास्त ज्याची जमीन, त्याचा रुतबा जास्त. माझा रुतबा देशात पण तेवढीच, म्हणून कोणी उभंच राहिलं नाही माझ्या विरोधात. पण आता असं कळलं का तू मुंबईला जाऊन शिकून सवरून आलीस आणि इथं इलेक्शनला उभी राहतेस, ते मी माझ्या विरोधात. चहा दे घे. अगं चहा घे. हळूच गरम आहे ना चहा, तोंड भाजलं. हा तर मी काय म्हणत होते, या गावातली एकूण एक लोकांची नस माहिती, त्यामुळं माझ्या विरोधात उभं राहायचं विचार सुद्धा करू नको. चहा घ्यायचा आणि सरळ इलेक्शन ऑफिसात जायचं. तू जो फॉर्म भरलास ना, तो मागं घ्यायचा. गप गुमान आपल्या आपल्या घरात बसायचं. वाय धमकीच देते की मी. इथं फक्त माझंच राज्य चालतं. या गावातली हुकुमाची राणी आहे मी. दोन मिनिटात तुझी विल्हेवाट लावू शकते. म्हणून एकदम प्रेमानं तुला समजवायला लागले. ते ऐकायचं. चहा घ्यायचा आणि गप गुमान इलेक्शनच्या ऑफिसमध्ये जायचं, भरलेला फॉर्म मागं घ्यायचा आणि आपल्या घरातल्या लोकांसोबत गुन्ह्या गोविंदानं आनंदानं राहायचं. कळलं? नाही तर तुला माहीतच आहे, आणि नसेल बी माहीत गावातल्या लोकांना विचारू शकतेस. मी जे बोलते करूनच दाखवते. लक्षात ठेवायचं, माझ्याशी पंगा घ्यायचा नाही. तुझा चहा पिऊन झाला असेल तर उठायचं, ऑफिसात जायचं, फॉर्म मागं घ्यायचा, सरळ घरला जायचं. कळलं? अजिबात सवताची अक्कल लावायची नाही.